एखाद्याला म्हणलं की नाही, अरे का रे कीर्तन आहे शिवजयंती निमित्त, अरे दैव पोरांनी कीर्तन ठेवलं रे शिवजयंतीला, चल मंडपाकडे. ती म्हणतो आलो असतो पण आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे नालायकाला माहित आहे खाल्लंय ती चुकीचं आहे महाराज, तरी खातोय. म्हणजे आता नाटकच झाली की ही. आता याला नाटक म्हणता येणार नाही, याचं कारण आहे हे जे मन आहे ना, विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी, बैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पाडतं, संतोषाला चाड लावतो, बसलं जागी फिरवतो ते मन आहे. याला स्थिर करायचं असेल तर पुन्हा हिताकडे या. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली या, भाग गेला शिन गेला. देवच पर्यायच नाही दुसरा. पण आजची पिढी थोडी स्टँडर्ड आहे. एखाद्या मुलीला विचारलं ना, का ग बाई हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतेस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, वेल एज्युकेटेड आहेस, श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला आली आहेस, दिसायला छान आहेस, लोक मानतात तुला, काहीच कमी नाही तुझ्याकडे, पण ज्याच्यामुळे आहे त्याचे आभार मानताना कधी दिसली नाहीस. कधी भजन करताना, देवाच्या चरणावर मस्तक ठेवताना प्रेमाने कधीच दिसली नाहीस ग. ती फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तो देवाला मानत नाही याच्यात काहीच वावग नाही ग माझे बाय. पण ज्या दिवशी देव तुला मानणार नाही, तुझं अस्तित्व जग मान्य करणार नाही, हे मात्र सामर्थ्याने सांगतो, देव मानतोय. फक्त विनंती एवढीच आहे, टाळ्या वाजू वाटले तर प्रेमानं वाजवा. तुम्ही उपकार केल्यासारखी टाळी वाजत आहे. आली बाय आमच्या गावात, उपकार करू नका रे मायबाप. हो, हे माहेर आहे तुमचं. मायबाप हे काय आहे तुमचं? माहेर आहे. इथं हसू वाटलं हसा, टाळी वाजू वाटली वाजवा, रडू वाटलं रडा, नाचू वाटलं नाचा. एखादी म्हणी नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्यानं जर नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या म्हणी लईच संतीनं आली होती मंडपात, तू अंगात तू ये घरी तुझं कीर्तन काढी तुम्हाला. असं दे ग माय, जग आहे असंही. जग कधीच चांगलं बोलत नाही. कौतुक वाटतं मला या युवा पोरांचं. यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाहीये दादा. आज या नानोडीच्या मुलांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाहीये. पण काय कौतुक आहे, आजची मुलं एवढी प्रौढ झाली, एवढी ज्ञानवंत झाली की शिवजयंतीला कीर्तन ठेवलं, हे कौतुक आहे दादा. आदर्श घ्यावा, सांगावं जगाला की आम्ही आमच्या राजाची जयंती विचारधनानेच साजरी करतो. कारण आमचा राजा तेवढाच निष्ठावंत, तेवढाच विचार कौशल्य आणि तेवढाच धार्मिक होता. धर्म टिकवण्यासाठी प्राणपणाला लावणारी माणसंही आम्ही यांच्या जयंत्या अशाच साजऱ्या कराव्या. कौतुक आहे. मग तिथीनुसार करा, तारखेनुसार करा, अहो तुमच्या वेळेनुसार करा, काही हरकत नाहीये. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरते. देवाचं नाम घ्यायला काळ आणि वेळ काही महत्वाची नाहीये. कुठलाही काळ असू द्या आणि कुठलीही वेळ असू द्या, देवाचं नाम कधीही घेतलं तरी ते ताकद देतच. मला सांगा, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो की नाही? बोलत जा बरं. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. हा ना, तुम्हाला वाईट वाटायला असं घेणं घ्यायचं ना, आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोल. ती पाठीमागचे तर नुसती मळ्याला बसल्याने बसल्यात, तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. उपकार करू नका रे. जगद्गुरु तुकोबारांचं सामर्थ्य आम्ही विचारलो कसं काय हो? तुकोबारे म्हणले कुठं काय तेव्हा म्हण करा रे प्रसन्न सकल सिद्धीचे साधन. काय केलं मी आयुष्यात येऊन? काहीच नाही. आवडीने भावे हरिनाम. याचा अर्थ त्यांनी काही केलं नाही असं नाही, त्यांनी केलंय तरी त्यांना वाटत नाही, हे त्यांचा मोठेपण आहे. ते शेवटी संतत आहे. आता तुकोबारांसारखं व्यक्तिमत्व हुडकून सापडणार नाही तुम्हाला. बीज 16 झाला काल दादा, बीजेचा 16 झाला परवा. ताकद लक्षात घ्या. तुकोबारांसारखा संसारही कोणाला जमला नाही, तुकोबारांसारखा व्यापारही कोणाला जमला नाही. जे कॅल्क्युलेशन तुम्ही आज कॅल्क्युलेटरवर करता ना, ते कॅल्क्युलेशन तुकोबारा हातावर करायचं, आकडे मोड. तुकोबारांनी धान्य आणलं म्हणलं, तुकोबारांनी सामान आणलं की म्हणलं की लोक डोळे झाकून घ्यायचे, कारण एकही माप इकडे तिकडे जात नसायचं. तुकोबारांसारखा व्यापार कुणाला जमला नाही दादा, तुकोबारांसारखा संसार कुणाला जमला नाही. काय कौतुक सांगू, तुकोबारांसारखा परमार्थही कुणाला जमला नाही. एवढं परिपूर्ण व्यक्तिमत्व जगद्गुरु तुकोबाराय. विश्वाच्या मालकाने चरणावर मस्तक ठेवावं हा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारांचा. पण ते तुकोबाराय म्हणायचंय, माझं नाही हो. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत तसे वाणीश कविता धनी वेगळाची. अगदीच तसं आहे. पण विनंती आहे, थोडे सावध व्हा. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी सावध झालो मी. सावध झालो हरीच्या आलो. थोडे जागे व्हा. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा.
जागा रे बाईनो जागा चोरणी झाल्या नाडूनी बागा चोरणी झाल्या नाडूनी बागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा चोरणी झाल्या नाडोनी भागा चोरणी झाल्या नाडोनी बागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे पाहिलो जागा आता जागा रे पाहिलो जागा अहो पण काय चोर आहे ना चोर म्हणजे काय झोपलाय तोपर्यंत नाडोनी म्हणजे हुकून पळा चोर निजल्या नाडोनी भागा महाराज म्हणतात उठा की माय बाप कैसी लागली झोप हुजूर जाबोनी आयवडी चुकवा की खेप उठा की माय बाप कैसी लागली झोप आपण उठून करायचं काय उठ जागे वारे होता उठ जागे वारे होता स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता चुकवी व्यथा जमाता भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा भावे चरणी ठेवून माथा चुकवा व्यथा जन्म काय करायचं काही नाही स्मरण करा आपण हरिनाथा अहो जागून करायचं काय काही नाही महाराज जिंदगी गेली ना वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 म्हणत जा मारायच्या आधी म्हणत जा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा मेरे देह दुर्ले विचारा तुम्ही वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा मेरे देह दुर्ले विचारा तुम्ही वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हरी बोल वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव काही म्हणा हो, राम म्हणा कृष्ण म्हणा विठ्ठल म्हणा शिव म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण गोविंद गोपाल हरी नारायण गोविंद गोपाल हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण ओ श्याम म्हणा घन श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा आत्माराम म्हणा श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा घन श्याम म्हणा आत्माराम म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी गोपाल म्हणा टाळी वाजवत जा रे वाजवत जा ती कळल्यावर असतं हे कळलं तरी पाहिजे ना की हे गोड होत हे कडू होत आमचं अख्खं आयुष्य तुझ्यासाठी गेल असंच गेलंय त्याच्यामुळे ते जरा अवघडच आहे महाराज बरं का अख्खी जिंदगी कचकच कांद्यावर गेल्यावर एवढं गोड भजन कसं करणार आहे दादा त्याला माणसंही पात्रताही तशी लागते हो काही माणसं म्हणते गेलतो कीर्तनाला पण बसलं नाही काही म्हणत्या बसलो पण मधनच आलं काही म्हणते शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही
अरे तुमच्या चुकाच नाही, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माझ्या माऊली सांगतात तुमचं पाप तुम्हाला या पवित्र मंडपात बसू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. मी कशाला बोलावं. माऊली म्हणतात नामासे विनमुख हरिविन धावया न पावे कोणी. आणि जो या कॉलेजमधनं रस्टिकेट झाला तो कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहे देवच जाणे बाबा. पण काय आहे ना, शेवटी जग आहे. जनाई म्हणते ना, पुण्यवंत पाताळी लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. हे जग आहे दादा. इथं वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तन करणारी नालायक आहे. हे जग आहे. इथं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपणार नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतच. त्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली वैरे सोंबळ्या, विचार पण करीत जा ना जरा. मी कशाला म्हणून माऊली म्हणतात तसे जैचिन वाटणं भाता वैसायची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरीत याते. आज आम्हाला देव कळत असेल, भगवंताने बाळपणी सर्वज्ञानं वरलेलं असेल, आशीर्वाद असेल, तर त्याचं कारण आहे. तुकोबा सांगतात माझ्या वडिलांची मिरासे गा देवा तुझी चरण सेवा साधावया. हेच तर धन्य माता पिता. जेनरेटिक जनरेशन आपण ज्याला म्हणतो ना. एका माणसाचं आणि डॉक्टरचं भांडण चालू झालं. म्हटलं का भांडतं रे तू मोठे मोठ्याने. डॉक्टर म्हणला बघा ना ताई मगापासून शिवे देतं ही माणूस. माणसाला म्हणलं डॉक्टरला का शिवे देतो रे. बघा ना म्हणला ताई भामटाय डॉक्टर. अहो मी आयुष्यात कधी गोड खाल्लं नाही, नालायक म्हणते तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे. डॉक्टर म्हणला आई शपथ आहे ताई, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात न्यान त्याची शुगर टेस्ट करा, रिपोर्ट मध्ये शुगर नाही आली डॉक्टर की सोडून देईल. माणूस म्हणला गोड खाल्लं नाही शुगर होणं शक्यच नाही. डॉक्टर म्हणला हे, माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हे, माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हे, माणूस म्हणला कस काय हे. डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला आहे. राईट आहे ना. का आहे. इट इज DNA, जेनरेटिक जनरेशन, अनुवंशिकता. इट इज सायन्स. मग हेच अध्यात्म सांगतं की माझ्या वडिलांनी परमार्थ करावा, माझ्या आईच्या गळ्यात तुळशीची माळ असावी, कुळानं कुळी वैष्णव असावे, कुळी कन्या. दोन अनुषंग लागतात. वैष्णव जन्माला आला की कुळ पावन होतं, कुळ पावन असेल की वैष्णव जन्माला येतो. कधी कधी अपवादही ठरला जातो. 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी वैष्णव व्हावी, कुळाचा उद्धार व्हावा. तुकोबारायांचं कुळ पावन आहे म्हणून तुकोबा जन्माला यावे, अवतार नामयाचा. ज्ञानोबारायांचा विचार केला तर ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. कुणीतरी दिलंय, परंपरेनं आलंय. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. इट इज धन्य माता पिता. आता मायबाप जन्मजातच आहेत असंही नाही. आमच्यासाठी मायबाप कसं विठ्ठल कुळीचे, विठ्ठल वीत गोत, विठ्ठल माय बाप चुलता. माऊलींचं वर्णन आहे, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा आपदी आमोत आहे. माय बाप बंधू सर्व तुझंच विठ्ठला, कारण आम्हाला माहित आहे आमचं रक्षण तूच करतो. मागे पुढे उभा राहे, आली आघात घालोनी या भार राहिलो, निर्विले संती. पण कसं आहे ना, ते मायबाप कळायला जन्मदाते मायबाप वैष्णव असणं गरजेचं आहे. माय अवघड झालं आजची परिस्थिती. तुमची लेकरं बंगला बांधणार ह्याची गॅरंटी मी देते बरं का. तुमची मुलं बंगला बांधणार लिहून देते, पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही, लिहून देते. त्याचं कारण आहे, अरे विहिरीत नाही तर पवऱ्यात कुठून येणार आहे. अगं पहिलं लेकरू आईकडे दिलं की शांत बसायचं. आता लेकरू आईकडे दिलं तरी ग बसत नाही. कधी ग बसत बोलत जा. हुशार आहे की तुम्ही. आईची जागा जर मोबाईल घेत असेल तर काय दुर्दैव त्या मातृत्वाचं म्हणावं. काय हार त्या आईपणाची. पहिलं लेकरू आई लांबून दिसली तरी रडायचं, शांत बसायचं, पळत पळत जाऊन आईला मिठी मारायचं. आई कामात गुंतलेली, डोक्यावरून हात फिरवला, गपरे बाळा म्हणलं तरी पोरग शांत बसायचं. आता आई किती दमलेली असू द्या, जवळ आई मोबाईल देत नाही कार्ट गप्पच